चुलत काका रात्री यायचा आणि आईला घरामध्ये रात्रभर. अंकुशचे वडील अपंग झाले होते एका अपघातात. त्यांचा पाय गेला आणि त्यांना खूप मार लागला होता. त्यामुळे अंकुशचे वडील आता एका ठिकाणी पडलेले होते. त्यांना एका खोलीत ठेवले होते. तिथेच त्यांना सर्व काही एका ठिकाणी भेटायचं. अंकुशचे चुलत काका आता नेहमी घरी यायचे. अगोदर ते एवढे घरी येत नव्हते, पण जेव्हापासून वडिलांचा अपघात झाला तेव्हापासून ते जास्तच घरी यायला लागले होते. ते घरी पण तेव्हा यायचे जेव्हा अंकुश घरी नसायचा. तो अजून लहान होता. अंकुश नुकताच 10वी गेला होता. त्याची आई घरी असायची आणि वडिलांची काळजी घ्यायची. एका रात्री जेव्हा अंकुशला त्याचे चुलत काका घरामध्ये दिसले तेव्हा अंकुश विचारात पडला की काका एवढ्या रात्री कशाला आले असेल. त्याने एवढं काही मनावर घेतलं नाही. 2-3 दिवसानंतर अंकुशला परत त्याचे चुलत काका दिसले. आता मात्र अंकुशच्या मनात वेगळा विचार आला होता. दुसऱ्या दिवशी तो गुपचूप आईच्या खोलीजवळ लपून बसलेला होता. जेव्हा त्याचे चुलत काका आले आणि ते अंकुशच्या आईसोबत रात्रभर होते. अंकुशला विश्वास बसेना की त्याचे चुलत काका रोज रात्री यायचे आणि आईला घरामध्ये. अंकुशने एक दिवस त्याच्या आईला विचारले की काका कशाला येत असतात रात्री. अंकुशच्या आईला काय बोलावं सुचेना. ती म्हणाली, आले असेल तुझ्या वडिलांना भेटायला. त्याने त्याच्या आईला समजून सांगितले की वडील घरामध्ये पडलेले आहे. त्यांना जर हे समजलं तर त्यांना काय वाटेल. अंकुशचं बोलणं त्याच्या आईच्या मनाला लागलं होतं. त्यानंतर तिने कधीच असं केलं नाही की ती तिच्या मुलाच्या नजरेत कमी पडेल.